नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 12 ऑगस्ट 2026. तर बघा मित्रांनो, भूकंप कुठे होईल असं सांगणार शास्त्र तंत्र आणि उपकरण आतापर्यंत अस्तित्वात नाही. मात्र भूकंप झाल्यानंतर काही सेकंदात कुठे भूकंप झाला, त्याचं सिस्मिक झोन कुठे हे सांगणारं शास्त्र आणि तंत्र आणि उपकरण यंत्र सगळे उपलब्ध आहेत. तर बघा मित्रांनो, त्याचप्रमाणे 2014च्या पूर्वी जो काही पाऊस पडायचा 2-2 महिन्यापर्यंत सिस्टम सांगू शकत होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज इतकं वातावरण बिघडलंय. तर मित्रांनो बघा, कुठेही लो प्रेशर तयार होतं, कुठेही डिप्रेशन तयार होतं आणि कुठेही चक्रीवादळ तयार होतात. प्रशांत महासागरात मागील 2 महिन्यापासून 4 चक्रीवादळ तयार झाली. त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर देखील होतो. त्यानंतर बंगालच्या उपसागरात सतत डिप्रेशन बनतायत, सतत लो प्रेशर बनतायत आणि त्याचा ट्रॅक हा उत्तर भारतातून असतो. परंतु ते जेव्हा भारताला आडवा क्रॉस जातं त्यावेळेस आपल्याकडे पाऊस येतो. तर मित्रांनो बघा, सध्या तर परिस्थिती जर बघितली तर आजची 10 वाजेची सॅटेलाइट पिक्चर तुम्ही बघू शकता की साधारणपणे संपूर्ण मध्य प्रदेशवर हे जे कमी दाबाचे क्षेत्र बनलेले आहे, तर ते गुजरात मध्य प्रदेशचा हा भाग. त्यात मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की अगदी जो राज्याचा मध्य प्रदेश आणि गुजरातचा जो सटीक भाग आहे, म्हणजे तटवर्ती भाग आहे, या तटवर्ती भागामध्ये पावसाची शक्यता आहे. काल जळगावच्या भागामध्ये पाऊस झाला. तर बघा, आज रात्रीपासूनच जळगाव, धुळे आणि मालेगावचा जो काही नाशिक जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे, मालेगाव असेल, नांदगाव असेल, इकडे कळवण असेल, सटाण्याचा काही भाग, या भागामध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला. तर त्याचं कारण असं की कमी दाबाचे क्षेत्र हे ह्या ठिकाणी असल्यामुळे काय होतं की जो त्याच्या तटवर्ती भागामध्ये पाऊस होतो, मात्र पश्चिम बाजूनेही पाऊस सुरू झाला नाशिक जिल्ह्याच्या. त्याचं कारण असं की जेव्हा सिस्टम जवळ येते, अरबी समुद्रावरून बाष्प जोर मारतं आणि त्या ठिकाणी झड पाऊस, पहाडे किंवा लाईट टू मॉडरेट रेन सुरू होतो. तर आता मित्रांनो बघा, जर तसं बघितलं तर तुम्ही बघू शकता की पुन्हा एकदा एक बंगालच्या उपसागरात या ठिकाणी हा जो सफेद पट्टा दिसतोय, ही लो प्रेशर इथं चक्राकार परिस्थिती फिरून राहिली मॉडेलवर दिसते. तर ही परिस्थिती पुढील 2 दिवसामध्ये ती पुन्हा एकदा मध्य प्रदेशवरून जाणार, परंतु ती तितकीशी महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या आसपास त्या ठिकाणी दिसत नाही. मॉडेल आधारित असं दिसतं की हे लो प्रेशर इथपर्यंत येणार, मध्य प्रदेशावर येणार आणि पुन्हा एकदा ते आज 12 तारीख पुढे 13-14 तारखेपर्यंत इथपर्यंत येणार आणि पुन्हा एकदा 15 तारखेला पूर्व भारतात निघून जाणार, असं ही मॉडेल सांगतोय. आणि तेच मी 8 दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की 15 तारखेनंतर पावसाची कमतरता, डिफिशियन्सी आपल्याकडे होऊन जाईल. त्याचं कारण हे जे आता जे लो प्रेशर बनलेले आहे त्याचा प्रभाव नष्ट होतो आणि हे नवीन जे बनलेले आहे त्यात ते देखील पुढे येऊन परत मागच्या बाजूला जाते. त्याच्यानुसार 15 तारखेला हा पाऊस कमी होईल. आता हा सध्या जो काही पाऊस चालू आहे हा आज 12 तारीख, 13 आणि 14 तारखेपर्यंत जेमतेम महाराष्ट्राचा उत्तर पट्टा आहे. त्याच्यामध्ये मग अकोला, अमरावती येईल, कमी होईल त्या ठिकाणी पण होईल. धुळे, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर जळगाव आणि नाशिकचा जो काही पूर्व पट्टा आणि दक्षिण उत्तर पूर्व पट्टा आणि इकडे जर बघितलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस त्या ठिकाणी आहेच तो. कारण महाबळेश्वरला सर्वात जास्त पाऊस परवा पडला. तर ह्या भागामध्ये जो काही पाऊस पडतोय तो कोकण पट्टी असल्यामुळे आहे. मात्र जो काही अंदरुनी भाग आहे त्याच्यामध्ये मराठवाड्याचे जिल्हे, मग बीड, जालना, त्यानंतर जो वाशिम असेल, त्यानंतर जो हिंगोलीचा पट्टा विदर्भातला, त्यानंतर खालचा जो धाराशिव, सोलापूर पर्यंत, धाराशिवला देखील परवा पाऊस झाला. तर तो ह्या रेव्हिनेंटमुळे इथे कुठेतरी स्थानिक वातावरण तयार झालं, त्यामुळे तो पाऊस त्या ठिकाणी तयार झाला. आता पुढील पाऊस 4-5 दिवस कसा असेल ते बघूया. बघा, राज्यात जर बघितलं तर जो तटवर्ती भाग आहे, मी बोललो होतो की ही मध्य प्रदेशची बॉर्डर आहे आपली. सर्व ही बॉर्डर असल्यामुळे बघू शकता तुम्ही अक्कलकुवा, खारगोन वगैरे, आणि त्याला जो सटीक भाग आहे जळगावचा आहे पाचोऱ्यापर्यंत, धुळे, मालेगाव, अगदी मनमाड, इकडे कळवण आणि हा जो सटाणा या भागामध्ये पावसाच्या शक्यता आहे. धुळेला आणि पिंपळनेर, साखळी पूर्ण या भागामध्ये, परंतु तो तितकासा मोठा नाहीये. परंतु काही ठिकाणी लाईट टू मॉडरेट रेन त्या ठिकाणी काल देखील झाला आणि आज देखील शक्यता आहे. सॅटेलाइट इमेज आणि रडार इमेज दोन्ही देखील बघावे लागतात. ती मी जे बोललो होतो, इथे एक भुवनेश्वर जवळ फॉर्मेशन झालं ते या ठिकाणी आहे आणि इथे जे महाराष्ट्राच्या सटीक बॉर्डरला आहे ते देखील या ठिकाणी आहे. तर बघा, आयएमडीच्या जीएफएस मॉडेलची जर आज फॉरकास्टिंग बघितली तर बघा, मध्य प्रदेशवर हा जो गोल चक्राकार परिस्थिती दिसते आणि त्याच्या सटीक असलेल्या महाराष्ट्राच्या भागात पावसाची शक्यता आणि कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आज 12 तारखेला दिसते. तर आता बघा, 13 तारखेला जर बघितलं तर बघा, तुम्ही बघू शकता, झूम करू आपण थोडं, तर हा भाग थोडासा उद्या
वरती सरकतो मध्य प्रदेशकडे. त्यामुळे आजच्या पेक्षा उद्या जो आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरचा पाऊस उद्या आजपेक्षा उद्या कमी होतो. म्हणून आजच्या पेक्षा उद्या जी इंटेन्सिटी कमी होते. आणि परवा बघा, परवा देखील फक्त विदर्भाच्या पूर्व भागातच पावसाची शक्यता आहे. मग 14 तारखेला अगदी ते वातावरण जे लो प्रेशर बनलेलं होतं ते थोडंसं मध्य प्रदेशवर येताना आपल्याला 14 तारखेला दिसते. आणि आता ते लो प्रेशर थोडे अजून पूर्व बाजूला सरकते 15 तारखेला. त्यामुळे राज्यातील पाऊस हा बराचसा त्या ठिकाणी कमी होऊन जातो 15 तारखेला, जे आपण खूप दिवसापासून सांगतोय. 16 तारखेला काय होतं बघा, जे मी सांगत होतो मॉडेल आधारित, की बघा मॉडेल जे सांगतं तेच आपल्याला सांगावं लागतं. हा जो पाऊस संपूर्णपणे बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड त्या भागात त्या ठिकाणी निघून जातो. महाराष्ट्रावर ढगाळ परिस्थिती असेल 16 तारखेला, मात्र पावसाची शक्यता ही बरीच कमी होते. काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकते, पण ते क्वचित ठिकाणी. आता 17 तारखेला जर बघितलं तर बघा, संपूर्णपणे पूर्वांचल भागात ते त्या ठिकाणी निघून गेलं. कारण जी काही ऑप्शन जी ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रफ असते ती हिमालयाच्या तराई भागात गेलेली आहे. त्याच्यामुळे ते अगदी नेपाळवरती निघून गेलेले संपूर्णपणे क्षेत्र. महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असेल फक्त. आणि 18 तारखेला जर बघितलं तर बघा, संपूर्णपणे पूर्व भारतात पाऊस निघून गेलाय तो. त्याच्यामुळे 15 तारखेनंतर हळूहळू इंटेन्सिटी कमी होऊन जाईल. मी जो खंड बोललो होतो तुम्हाला, की बाबा हळूहळू ते पूर्व भागात निघून जाऊन आपल्याकडे मॉडेल आधारित तरी आज तसं दिसतं. म्हणजे ज्या पद्धतीने मी अंदाज दिलेला होता मित्रांनो, बघा की 15 तारखेपासून पावसात डिफिशियन्सी येईल आणि 11 ते 12, 13, 14 पर्यंत पाऊस होईल. त्याच पद्धतीने पाऊस होतोय. माझी अंदाज सांगण्याची जी पद्धत आहे ती कधीही मॉडेल आधारित असतो. फेकाफेकी अंदाज मी करत नाही. काहीतरी कोणी बोललं की सांगायचं की कोणीतरी सांगितलं पाऊस होणार नाही तर आपण सांगायचं पाऊस होणार, तर असं चुकीचं असतं. मॉडेल आधारित त्या ठिकाणी सांगावं लागतं. ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवलं की मॉडेल जीएफएस आयएमडीचं जे काही जीएफएस मॉडेल ती कशा पद्धतीनं सिस्टम दूर दूर घेऊन जात आहे, म्हणून आम्हाला सांगावं लागतं की मॉडेल आधारित पाऊस हा दूर जातोय. जर उद्या मॉडेलने जर पाऊस जवळ येताना दाखवला तर तेही देखील सांगावं लागतं, कारण विज्ञान हे सत्याचा शोध घेणारं असतं. म्हणून माझे हवामान अंदाज हे मॉडेल आधारित असतात. जर हवामान अंदाज आवडले तर सर्वांना, मित्र परिवाराला, नातेवाईकांना, पाहुण्या रावण्यांना सांगा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपल्या हवामान अंदाज सेवेमध्ये मी फक्त पाऊसच सांगत नाही. माझा पाऊसच सांगण्याचा उद्देश त्या ठिकाणी नसतो. तर आपल्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत, सकाळी एक व्हिडिओ टाकला फुट्यानंतर त्या ठिकाणी केमिकल कसं मिक्स केलं जातं. मी आरोग्याचे देखील व्हिडिओ बनवतो, अध्यात्माचे देखील असतात, योगावर देखील असतात, आणि शेतीच्या तुमच्या पीक कीड रोग नियंत्रणाचे देखील माझे त्या ठिकाणी व्हिडिओ असतात. ते देखील तुम्ही पाहून घ्या. विविध कंटेंट त्या ठिकाणी बनवत असतो. फक्त हवामान हा आपला एक विषय नाही, तरीही त्याच्यामध्ये अतिशय सटीक हवामान सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि अशा सगळ्या प्रकारचे व्हिडिओ जाणून घेण्याकरता तुम्ही दीपक दादा हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सर्च करा. आणि मित्रांनो बघा, त्यामुळे सर्वांनी माझे व्हिडिओ, अचानक कोणीतरी एखादं कॉमेंट करणार येतो की हा अंदाज असा सांगतो, तो अंदाज तसा सांगतो. माझे 8-8, 10-10 व्हिडिओ मागे जाऊन पाहिजे सर्वांनी, आणि मग त्यांनी त्या ठिकाणी कमेंट करायचे. जर काही ठिकाणी वाईट कमेंट करायचे असतील तर माझे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिजेच नाही. असे बरेचसे लोक आहेत, बाहेरून येतात, कधीच चॅनल पाहिलेलं राहत नाही, अचानक एक व्हिडिओ पाहायचा, त्याने काही समजत नाही. मागची शृंखला पूर्ण पाहिली तर त्या ठिकाणी ते आपल्याला समजत असतं. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.